नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले. आता इथं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले. इथं आता काल कंटाळलेली मुलं आज सगळेजण उशिरा उठले. काल 4 वाजता सगळ्यांनी आंघोळ्या केल्या आणि आता आज किती वाजले त्या आंघोळीला? आज नाही करायची लवकर, उशिरा होय. आणि आजच आवरून झाले शाळेत जायला. आणि इकडं माझं चालू आहे स्वयंपाक. भाजीला फोडणी दिली आणि आता चपात्या करायला बाहेर घेऊन येते. झाले ते इथं. आणि आज आहे एकादश, तर एकादशी निमित्त आज शाबू केलाय चुलीवरती. भाजी करून झाली, तिकडे झाकून ठेवले. आता शाबू पण झालाय आणि इकडं मुलांचा डबा भरायचा चालू तो. आले त्या 9:30 आणि आता मी माळावर आले घरचं झाडून पुसून घेऊन आणि भांडी भरून ठेवली. ती भांडी काय उन्हाचं गेल्यावर घासायची. तर आता टमाटे तोडायला आला मी. आता तिकडे तोडले. आता इकडच्या तोडायचे, त्या 20 कॅरेट तोडायची. आणि इकडे बघा आपल्या टमाट्याच्या रानामध्येच पहिल्या पिकाचं म्हणजे घेवड्याचं वेल आलाय आणि त्याला छान अशी फुलं पण लागली. ती त्याच्या भाज्या झाल्या त्या 2-3 छान शेंगा लागले ते. चला आता टमाटा तोडून घेऊया. ऊन भरपूर पडले, 9:30 वाजले ते तरी. नमस्कार मित्रमंडळींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. दिवस ऊन वर आलाय. सकाळच्या 6:30 वाजले ते आता. आणि इथं अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले आणि इथं आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. चुलीपुरचं जरा राग भरून टाकते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. बाहेर आले चुलीवर स्वयंपाक करायला. चुला पेटवून घेतले ते. आणि इथं सुकी भाजी करायची मुलांना डब्याला, गवारीची शेंग. आणि दुसरी करायची पातळ भाजी, शेवग्याची शेंग. चला आता पहिल्यांदा गवारीच्या शेंगाला फोडणी देऊन घेते. तेल ठेवले तापायला. राधाचं सगळं शाळेचं आवरून झालं. आता फक्त जेवण करायचं, डबा भरायचं राहिलंय. आणि सगळं घरातनं पसारा आणून दिले मला राधानी सगळं हाताखाली. मित्रांनो, शुभ सकाळ. सुबाईचे जेवण चालली, डबा ही भरून झालं माझं. ताई भाजी करायला लागली. एक भाजी केली, आता दुसरी करायला लागली. पाणी टाकलं आता. कशी छान झाली. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गवारी शेंग झाली, आता झाकून ठेवते. आणि तर शेवग्याच्या भाजीला छानशी अशी फोडणी देऊन झाली. आता इकडं भाजी शिजते, तोपर्यंत इकडं चपात्या करून घेते. डोंगरावर चढून आलाय आणि इकडं पप्पा औषध टाकते. तर आता सूर्य डोंगर चढून आलाय आणि पप्पा इकडं औषध टाकतोय. आजीनं काल खुरपून घेतलेलं आणि पप्पा आज पाण्याची लाटे म्हणून औषध टाकून घेतय. आता जाते की पण आज दारात धरते काय सांगता येत नाही. 11 वाजता लाईट नाही तुझा मामाला सांगायचं, मामा आणेल की. होय 2 दिवस मला सांगायचं, तू सांगितलंच नाही. 2-4 बऱ्या बाजार आणल्या तू आल्यावर सारखाच सांगायचं असतं. रात्री मामाने सांगितलं असतं.
अरे भुईमुगावरती पाणी आणि इकडं सकाळ सकाळी लसूण काढून घेतलं सगळं 4 कॅरेट लसूण निघलं आहे. चला आज काय टमाटर तोडायचं नाही तर लसूण सगळं साफ करून त्याच्या पेंड्या बांधून ठेवायच्या त्या. आणि इकडं भुईमूग पण भिजवायचा चालू आहे माझा. घरी चालू आहे. सकाळ सकाळ शेण झालोट करून आलती आणि सड्या टाकला होता दारापुरती चांगला. आणि आता सड टाकून झाल्यावर लसूण काढायला आले कारण गावात सकाळ सकाळ पाणीच लाईट होती. इकडं भुईमूग भिजवला की इकडं बोधात पाणी येत होतं लसणाच्या, त्यामुळं लसूण काढून घेतला. आता चला घरची कामं करू. भुईमूग धरत धरत भुईमुगाची दार धरत धरत चला. तर आता सगळी कामं झाली आणि आता वाजले त्या 12:30. कपडे धुवून वाळत घातले, शेळ्याला वैरण टाकली आता. आणि सकाळ सकाळ आपण लसूण काढायला गेलतो, लसूण काढून आणलाय आणि आता त्याच्या पेंड्या बांधून ठेवायच्या चांगला काढून. चला आता बांधून ठेवूया सावलेला आंब्याच्या झाडाखाली बसून. हे आता दोन्ही मामी लसूण नीट करायला लागली. त्या जे सकाळी काढलेला आपण लसूण हो का चांगलं लसूण किती आहे मामी? अजून 3 कॅरेट 3 कॅरेट. ओके. ही कसं वाटतंय मग सावलीला बसून करायला तुम्हा दोघींना? खाली बसून सांगतो जोडीला मदतीला या आमच्या. तुम्ही सांगा आम्हाला कसं वाटतंय. बरं बरं चालेल. तर आता सगळ्या पेंड्या बांधून झाले ते आता. चूल पेटवली आता आणि इथं बटाटे घातलेत शिजायला. शिजते का पळते ती. तर आज करायचंय पॅटीस. काय करायचंय? पॅटीस. शाळेत आल्यापासून मुलं बाहेर बसले, ती चुलीला जाळ लावती, सगळी कामं करता का नाही आईने सांगितली तेवढी. तर आता चला बाकीची कामं करूच तर बटाटे शिजते ती मग पॅटीस करायचं. आता हे जुड्या सगळ्या बांधलेल्या लसूण घरात नेऊन ठेवूया. सगळं सांगते 80. मिरच्या तळायचं झालंय ते आता. तर आता इकडं आमचं पॅटीस तळायला चालू आहे आणि आम्ही दोघीजण मिळून करतोय. आणि इकडं गरम गरम खायला चालू आहे ते. मग कसं झालं पॅटीस? आवडलं का नाही? एकदम मस्त. आवडलं का? आज तुला आवडलं? छान झालं का राधा? क्वालिटी नाही. तर आता इथं पॅटीस तयार करून झाले ते छानपैकी. पॅटीस ते सगळं करून झाले आणि मुलांचं पण खाऊन झालं. आणि इकडं पीठ मळून चपात्या करायला आणल्या आता मी. आता बाहेर आम्ही दोघीजणी मिळून चपात्या करून घेतो. सगळा स्वयंपाक वगैरे झाला आता आमचा. आणि इकडं आज आमच्या जिगऱ्याचा बड्डे. तर बड्डेला आलोय आम्ही आता सगळेजण. जिगऱ्या ए देवांश देवांश कोणाचा बड्डे राज? कोणाचा बड्डे? तुझा आहे? तर बड्डे बॉय इथं बसलाय आता. थोड्या वेळानं केक कापून घे. इथं बस इथं बस.
ए इकडे बघ. त्यांना मोड की पुढं बघ, पुढं पुढं साखर खा, साखर खा. आ, तिथं बस की तू जाऊन त्यापाशी. नंबर चांगला असते भाऊजी, एकच नंबर चांगल्याची तू पुढे जावा तुम्ही जावा पुढे ते केक वर पडायला लागले सगळं आणि साईडला ठेवा. साईडला लाव, साईडला. बाद झाली एक असली तर बाद झाल्या. बाकीचे नको. बस करा फुगा. फुगा कुठं आहे गं? वड का कोण कापा कापा कापा. चल लवकर, चाकू घे हातात, केक काप. हा काप काप. चाकू घे हातात. त्याला समोर असं सर्व खाली उभं कर खाली. एकदा नमस्ते कर सगळ्याला. पैसे सगळं पैसे बाजूला ठेव. हा हा चाकू धर. थांब थांब थांबा थांबा, उभा राहा सगळी. चला या सगळी, थांबा, उभा राहा, उभा राहा सगळी. हा राहिलो. हा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर देवांश. हॅपी बर्थडे टू यू देवांश. फुकायला की त्याला आधी फुक 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 कर. नको काय नसते ते मेन तेच की फुकू नको म्हणलं म्हणतो आमचं चांगलं तर नाही ते